तर महत्त्वाची बातमी खरात प्रकरणावरून ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा संताप व्यक्त केलेला आहे आणि खरात सारखा नीच माणूस हा राजकीय आशीर्वादानं धुमाकूळ घालतोय। कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असं राज ठाकरेंनी सोशल मीडियामध्ये व्यक्त होताना म्हटलंय। तर सरकारमधील अनेक नावांबाबत संशय आहे असे ते पुढे म्हणतात। राजसत्तेच्या आशीर्वादानं स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीही नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरेंनी सुद्धा सोशल मीडियावर व्यक्त झालेत। अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून शब्दशः गरगरल्यासारखं झालं। अवघ्या काही दिवसांपूर्वी 19 मार्च 2026 ला आमच्या पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातून महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि महाराष्ट्रानं किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं। त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबापांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकर ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं। आणि त्याच महाराष्ट्रात जेव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादानं धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र असा प्रश्न पडतो। ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संतांचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारे गीता रहस्यासारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब तीर्थप्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्या भजनी लागतात हे भीषण आहे। आधी आमदार खासदारकीची तिकिटे मिळवण्याची धडपड, मग जिंकून येण्यासाठी वाटेल ते, मग मंत्रीपद, ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड, मग त्यातून मंत्रीपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकावं म्हणून धडपड आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात। तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता, यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलंय। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणालेत की हे प्रकरण आम्ही शोधून काढलं आणि याचा तपास सुरू केलाय। जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठे सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं। माझ्या तर कानावर असं पण येते की कोणाच्या तरी महत्त्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जातोय। याचा अर्थ असा की एखादा का समोरच्यानं शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल। मुख्यमंत्री महोदय, धोबी पछाड राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणाचा छडा लावा। दैवी शक्तीच्या नावाखाली राज्यसत्तेच्या आशीर्वादानं जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा। या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा। तसं केलं तर आणि तरच तुमच्या भाषणात तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही।